Today we will see the comparison between translational kinetic energy, rotational kinetic energy, and total kinetic energy of a rolling body on an inclined plane. So we will consider a first body, that is a ring. आपण पहिली बॉडी ही रिंगचं डिस्कशन करणार आहे. Let us ring is rolling down an inclined plane. The moment to find the value of k square upon r square. We have to write an expression for moment of inertia in two forms. The first form is moment of inertia of a ring. I ring is equal to mr square, where m is the mass and r is the radius of the ring. And in the concept of radius of gyration, I is equal to mk square, where m is the mass and k is the radius of gyration. Equating these two equations, mr square is equal to mk square. So this m will get cancelled. Therefore, k square upon r square for ring is 1. K square upon r square for ring is 1. K square upon r square हा रेशो रिंग साठी 1 आहे. It means radius of gyration is equal to radius of ring. So values of different kinetic energies, we know the expressions of different types of kinetic energies, and that we have deduced in the last period. याच्या अगोदरचा जो पिरियड झाला त्याच्यामध्ये आपण ही सर्व एक्सप्रेशन्स डिड्यूस केलेली आहेत. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. 1/2 mv स्क्वेअर ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आय ची व्हॅल्यू mk स्क्वेअर घेतली, पुन्हा त्याला r स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं, r स्क्वेअर न डिवाइड केलं, r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू v स्क्वेअर ठेवलं आणि 1/2 mv स्क्वेअर into k square upon r square. So this is a rotational kinetic energy of the rolling body. हे एक्सप्रेशन आपण कालच्या पिरियड मध्ये डिड्यूस केलेलं आहे. तर हे रोटेशनल कायनेटिक एनर्जी झाली. आणि टोटल कायनेटिक एनर्जी इज द सम ऑफ ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. या दोन कायनेटिक एनर्जीची बेरीज म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी. सो टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. Translational kinetic energy is 1/2 mv square plus 1/2 mv square into k square upon r square. So this is a rotational kinetic energy. This is a translational kinetic energy, and the sum of these two gives the total kinetic energy. So 1/2 mv square is taken common in the bracket 1 plus k square upon r square. This is equation number 3. अशा प्रकारे आपण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल कायनेटिक एनर्जी एक्सप्रेशन काढलेले आहेत की ज्या या तिन्ही एनर्जी आपल्याला कंपेअर करायच्या आहेत, त्याचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. कंपॅरिझन. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज टू टोटल कायनेटिक एनर्जी. Translational kinetic energy is 1/2 mv square is to 1/2 mv square into k square upon r square, which is a rotational kinetic energy. And that is to total kinetic energy, that is 1/2 mv square in the bracket 1 plus k square upon r square from the equation 3. अशा प्रकारे आपण त्या वेगवेगळ्या टाइपच्या एनर्जी, कायनेटिक एनर्जीच्या व्हॅल्यूज ठेवल्या. हे 1/2 mv square, 1/2 mv square, 1/2 mv square, they will get cancelled from these equations. And what is remained? 1 is to k square upon r square is to 1 plus k square upon r square. हे इक्वेशन आलं. सो दिस इज द बेसिक इक्वेशन. याच्यामध्ये प्रत्येक बॉडीचा आपल्याला ज्या बॉडीज दिलेल्या आहेत त्या बॉडीच्या के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची जर व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला त्यांचं गुणोत्तर प्रमाण, या तिन्ही प्रकारच्या कायनेटिक एनर्जीचं गुणोत्तर प्रमाण आपल्याला मिळतं. फॉर रिंग k square upon r square is equal to 1. म्हणून या ठिकाणी काय येईल? 1 is to 1 plus 1, that is equal to 1 is to 1 is to 2. म्हणजे याचं गुणोत्तर प्रमाण काय आलं?
ही 50% ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, 50% रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि ही 100% टोटल कायनेटिक एनर्जी. म्हणजेच रिंगच्या बाबतीमध्ये रिंग ज्यावेळेस एखाद्या इन्क्लाइन्ड प्लेनवरनं रोल होते त्यावेळेस त्यांच्या एनर्जीचं जे विभाजन असतं हे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी समप्रमाणामध्ये विभागली जाते. म्हणजे एकूण जर एनर्जी आपण त्या रिंगला जर समजा 100 जूल दिली असेल तर ती 50 जूल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात राहते आणि शिल्लक राहिलेली 50 जूल ही रोटेशनल कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपामध्ये स्टोअर होते. अशा प्रकारे हे एनर्जीचं विभाजन आहे. म्हणजे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी समप्रमाणात आहे, 1:1 आहे. आणि टोटल कायनेटिक एनर्जी ही रोटेशनल कायनेटिक एनर्जीच्या 1:2 किंवा ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीच्या 1:2 प्रमाणामध्ये आहे. तर अशा प्रकारे हे रिंगचं डिस्कशन झालं. यानंतर दुसरी बॉडी घेतली आपण, सेकंड बॉडी, दॅट इज अ डिस्क. डिस्क. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काढणं हे सर्वात महत्वाचं आहे. अँड मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ अ डिस्क इज इक्वल टू 1/2 mr square. 1/2 mr square. And in terms of radius of gyration, moment of inertia of a disk is equal to mk square, where k is the radius of gyration of the disk. If we equate these two equations, that is a 1/2 mr square is equal to mk square, m will get cancelled, and k square upon r square या बाजूला आला, that is equal to k square upon r square for a disk is 1/2. That is 1/2. डिस्क साठी तो 1/2 आला. पुन्हा हे सर्व तेच फॉर्म्युले, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 mv स्क्वेअर, रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 mv स्क्वेअर इंटू के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, टोटल कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv स्क्वेअर इन द ब्रॅकेट 1 + k स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. अशा प्रकारचे हे तिन्ही फॉर्म्युले, या तिन्हीचं कंपॅरिझन आल्यानंतर या ठिकाणी आलो. आता या ठिकाणी फॉर रिंगच्या ऐवजी काय लिहिणार आपण, फॉर डिस्क. डिस्क साठी के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली, 1/2. सो द प्रोपोर्शनॅलिटी बिटवीन translational kinetic energy, rotational kinetic energy and total kinetic energy is, here 1 as it is 2. K square upon r square, that is 1/2 is 2. 1 plus k square upon r square, 1 plus 1/2. So this is 1 is to 1/2 is to 3/2. If we multiply by 2, multiply by 2, multiply by 2, 2 is to 1 is to 3. याला 2 ने गुणाकार केला, याला 2 ने गुणाकार केल्यानंतर 1, याला 2 ने गुणाकार केल्यानंतर 3, 2 is to 1 is to 1. म्हणजे एकूण 3 हिश्श्यापैकी टोटल एनर्जी जर 3 हिस्से असेल तर त्याच्यापैकी 2 हिस्से ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असते आणि 1 हिस्सा ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे डिस्कचा मोमेंट ऑफ एनर्शिया रिंगच्या मोमेंट ऑफ एनर्शियापेक्षा कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा हिस्सा किंवा पार्ट हा कमी झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांचं गुणोत्तर प्रमाण 2:1 या प्रमाणामध्ये आहे. तर याचं जर आपण पर्सेंटेज वाईज जर आपण काढलं तर हे पर्सेंटेज येतं 66.7% इज टू 33.3% इज टू 100%. म्हणजे 100%पैकी 67%, 67.6 म्हणजे 67% नियर अबाउट किंवा 66.7% इतकी एनर्जी ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे 100 जूल जर ही कायनेटिक एनर्जी असेल
तर या 100 जूलचं विभाजन काय होईल? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ही 66.7 जूल इतकी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असेल, 33.3 जूल इतकी रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल. या दोन्हीची बेरीज केल्यानंतर आपल्याला 100% येईल, 100 जूल येईल. अशा प्रकारे डिस्कचं डिस्ट्रीब्युशन आहे 66.7% इज टू 33.3% इज टू 100%. अशा प्रकारे डिस्क आणि रिंग मध्ये वेगवेगळं विभाजन आहे. अशाच प्रकारे अनदर बॉडी आपण कन्सिडर करू. आपण कोणतीही बॉडी कन्सिडर करू शकतो. स्पियर, स्पियर, दिस इज अ सॉलिड स्पियर. सॉलिड स्पियर जर आपण घेतला तर या सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ एनर्शिया फॉर सॉलिड स्पियर is equal to 2/5 mr square, 2/5 mr square, and moment of inertia in the concept of radius of gyration. Radius of gyration चा फॉर्म्युला बदलत नाही, तो जसाच्या तसा राहतो. So I is equal to mk square, where k is the radius of gyration of the sphere. Sphere ची radius of gyration. So equating these two equations, 2/5 mr square, 2/5 mr square is equal to mk square. M will get cancelled, and k square upon r square for sphere is equal to 2/5. हे k square upon r square चे भाई r square या बाजूला आला, k square upon r square is equal to 2/5. हा 2/5 शिल्लक आहे. जसं आपल्याला व्हॅल्यू ही 2/5 आली, तसं फॉर स्पियर या ठिकाणी for sphere k square upon r square is equal to 2/5. 2/5 ही व्हॅल्यू आली. आता या ठिकाणी 1:1 k square upon r square 2/5 is to 1 plus 2/5. म्हणजे याला कसं लिहिता येईल आपल्याला? 1:2/5 is to, याचा एलसीएम काढला, 5 एलसीएम आला, 5 आणि 2 7, 7/5. आता याला सुटेबल फॉर्म मध्ये आणण्यासाठी याला 5 न गुणाकार करायचा. याला जर 5 न गुणाकार केला तुम्ही, मल्टिप्लाय बाय 5 बाय 5 न जर मल्टिप्लाय केलं तर काही हे 5 is to 2 is to 7. 5 is to 2 is to 7. 5 is to 2 is to 7. आणि याच जर आपण पर्सेंटेज मध्ये जर आपण त्याचं रूपांतर केलं तर या ठिकाणी 100चे आपल्याला 7 हिस्से करावे लागतील. अप्रॉक्सिमेटली काय तर 14 × 70 = 84, 14 × 98. 7 हिस्से केलं तर एका हिश्श्याची किंमत येते 14. तर हे 14 गुणिले 5 म्हणजे 14 × 5 = 70. हे अप्रॉक्सिमेटली 70% ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असेल, 30% ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल, आणि 100% ही टोटल कायनेटिक एनर्जी असेल. म्हणजे 70%. म्हणजे जसजसं आपण रिंग, डिस्क, स्पियर येतो तसा तसा मोमेंट ऑफ एनर्शिया कमी होत जातो बॉडीचा. रिंग पेक्षा डिस्कचा मोमेंट ऑफ एनर्शिया कमी आहे, डिस्क पेक्षा स्पियरचा मोमेंट ऑफ एनर्शिया कमी आहे. मोमेंट ऑफ एनर्शिया कमी आहे याचा अर्थ distribution of mass is closer to the axis of rotation. So radius of gyration is small. As the radius of gyration is small, its moment of inertia is small, and the share म्हणजे हिस्सेदारी, त्या टोटल कायनेटिक एनर्जी मधली असणारी हिस्सेदारी कमी होते. जसा मोमेंट ऑफ एनर्शिया कमी होतो तसं तसं रोटेशनल कायनेटिक एनर्जी कमी होते. इट डिपेंड्स अपॉन द फॅक्टर k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर कमी झाला. रिंग साठी तो 1 होता, तो
डिस्कसाठी काय आला 1/2 आला, 0.5 आला, तो त्याच्यापेक्षा कमी आला 1 पेक्षा. स्पिअरसाठी काय k² इज इक्वल टू 2/5 दॅट इज 0.4, तो डिस्कपेक्षा कमी आहे. म्हणून अशा प्रकारे ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी हिस्सेदारी ही कमी कमी होत जाते. त्यानंतर हा जो स्पिअर आहे, हॉलो स्पिअर आपण कन्सिडर केला. इफ द स्पिअर इज अ हॉलो, then moment of inertia instead of 2/5 that is a 2/3 mr square, equating these two equations 2/3 mr square and k² for sphere is 2/3. एकदा k² माहित झाला, k² फॉर स्पिअर, कोणता स्पिअर आहे, हा हॉलो स्पिअर आहे, k² इज इक्वल टू 2/3. As it is 2/3, see, the proportion will be 1:2/3, 1 plus 2/3. याचा LCM आला 3, याला 3 ने गुणाकार केला, 3 × 3, 3 + 2 5, 5/3. So this is 1:2/3 and this is a 5/3. आता याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इफ वी मल्टिप्लाइड बाय 3, 3 ने जर मल्टिप्लाय केलात तर याचं प्रपोर्शन काय झालं, 3:2 5. 3:2 म्हणजे एकूण 5 हिस्से केले, म्हणजे एका हिस्स्याची किंमत 20% येते. कारण 100ला जर 5 ने भागाकार केला तर भागाकार 20 येतो, म्हणजे एका हिस्स्याची किंमत 20 येते. याचा अर्थ 3 हिस्से ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे. म्हणजे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी हिस्सेदारी किती आली, 60% आली. जसे इथं 2 हिस्से म्हणजे 20 × 40, रोटेशनल कायनेटिक एनर्जी ही 40% आहे आणि तसेच ही टोटल कायनेटिक एनर्जी मात्र ही 100% आहे. अशा प्रकारे आपल्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कायनेटिक एनर्जीज आहेत, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी अँड टोटल कायनेटिक एनर्जी, त्यांची एकमेकांची हिस्सेदारी किती आहे हे आपण या चारही बॉडीच्या बाबतीत बघितलं. असं आपण सिलेंडरच्या बाबतीतही अभ्यास करू शकतो. सिलेंडर आणि डिस्क सेम आहे, कारण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फॉर सिलेंडर अँड डिस्क इज वन अँड द सेम. सो इफ सिलेंडर इज कट इनटू नंबर ऑफ पार्ट्स, each part of that cylinder will be a disk. So the formula for moment of inertia is the same for disk and cylinder. So this is the comparison between translational kinetic energy, rotational kinetic energy and total kinetic energy of the rolling body on an inclined plane.